आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्याच्या चाकण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला थेट गाडी खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। जमिनीचा वाद इतक्या विकोपाला गेला की आरोपीनं कसलाही विचार न करता भररस्त्यात गाडी अंगावर घातली। या भीषण घटनेनं संपूर्ण चाकण परिसर हादरून गेला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। नेमका प्रकार काय आहे आणि कशामुळे हे पाऊल उचललं गेलं? पुण्यातील औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्ये रक्ताच्या नात्यातीलच माणुसकी संपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। केवळ जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न झालाय। जुन्या जमिनीच्या वादाची ठिणगी पडली आणि त्याचं रूपांतर एका जीवघेण्या हल्ल्यात झालं। घटनेच्या वेळी पीडित व्यक्ती रस्त्यावर जात असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव चारचाकी गाडीनं त्याला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की व्यक्ती लांब फेकली गेली। या थरारक घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगानं सुरू केला आहे। जमिनीच्या वादातून अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर आता पोलीस काय कडक कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।